एअर इंडिया एक्सप्रेस आणि एअर इंडिया या दोन्ही कंपन्यांचं विलीनीकरण होत आहे आणि यामुळेच कंपनीचे जे पायलट्स आहेत आणि क्रू मेंबर्स आहेत यांना कुठेतरी आपली नोकरी धोक्यात असल्याच्या कारणास्तव ते मास लीव्हवरती गेल्यामुळे एअर इंडियाच्या 70हून फ्लाइट्स या भारतातून रद्द झाल्याची माहिती मिळत आहे। मी सध्या मुंबई एअरपोर्ट या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी जे आपण कार्यालय पाहू शकता या कार्यालयात कर्मचारी तर कार्यरत आहेत, मात्र प्रवाशांची देखील मोठी रांग पाहायला मिळते। मात्र या ठिकाणी संपूर्ण जो इफेक्ट आहे या फ्लाइट्स रद्द झाल्याचा हा दिल्ली या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे। नागरिक या ठिकाणी मुंबईचं जे आहे ते व्यवस्थित सुरू असल्याची माहिती ही कार्यालयातून देण्यात आलेली आहे। काही कार्यालयीन कर्मचारी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। मॅम, काय सांगाल, या ठिकाणी एअर इंडियाच्या फ्लाइट्स रद्द झाल्या आहेत का मुंबईतून? इन्फॉर्मेशन थोडी मिळाली तर बरी होईल। येस और नो? काय तर नाही झालेत काय कॅन्सल, आणि आम्ही दुसऱ्या स्टेशनचं काय बोलू नाही शकत तुम्हाला। मुंबईत काही प्रॉब्लेम नाही आहे? नाही, काहीच नाही, फ्लाइट्स वेळेवर चालू आहेत। येस। तर नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकतो की ज्या कर्मचारी आहेत त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की मुंबईतल्या फ्लाइट्स या रद्द झालेल्या नाही आहेत। मुंबईत तरी विमान व्यवस्था ही एअर इंडियाची सुरळीत सुरू असल्याची माहिती मिळते। मात्र एकूणच या संपूर्ण जो विमानसेवा ही रद्द झालेली आहे एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसची, त्याचा परिणाम हा भारतात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। अनेक प्रवाशांना या ठिकाणी नाहक त्रासाला देखील सामोरं जायला लागल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र मुंबई विमानतळावरती अशी कुठलीही परिस्थिती जाणवत नसल्याची माहिती ही देण्यात आलेली आहे। अजित कदमसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।